अकोला जिल्ह्यात वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी एक मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबविले आहे। या ऑपरेशनमुळे स्थानिक गुन्हेगारींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे। पोलिसांनी 9 शस्त्र जप्त केली आहेत आणि एक वॉन्टेड गुन्हेगाराला अटक केली आहे। पाहूया या महत्त्वाचा ऑपरेशनचा तपशील रिपोर्ट। अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्री एक विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले। या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 9 तलवारी जप्त केल्या आहेत। तसेच वॉन्टेड आरोपी आणि तडीपार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे। या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे। अकोला पोलिसांनी हे ऑपरेशन राबवून नागरिकांमध्ये सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। गुन्हेगारींच्या घटनेवर कडी टाकत पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत आहे। या कारवाईत मिळालेल्या शस्त्रांच्या जप्तीमुळे पोलिसांचे कार्य किती प्रभावी आहे हे दिसून येत आहे। पोलिसांच्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे आता अकोल्यातील नागरिक अधिक सुरक्षित आणि निश्चित वाटत आहे। पोलिसांना खात्री आहे की या प्रकारच्या ऑपरेशनमुळे भविष्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल। आम्ही अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी एक विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविलेत। यामध्ये 9 तलवारी जप्त केल्या असून वॉन्टेड आणि तडीपार आरोपींना अटक केली आहे। हे ऑपरेशन नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि आम्ही यापुढेही असेच कारवाई करू। काल रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले शहर आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये। शहरामध्ये डीबी पथकामार्फत आणि पोलीस स्टेशनमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून कोम्बिंगचे आयोजन करण्यात आले होते। त्या दरम्यान एकूण आरमॅक्टच्या 425 आरमॅक्टच्या 8 केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि 9 शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर इतर बीपी ऍक्टच्या केसेस जसे की बीपी ऍक्ट 122, 110, 117, 33 RW आणि तडीपारीचं उल्लंघन करणारे आरोपी या विरुद्ध सुद्धा विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। शहरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीवरती आळा घालण्यासाठी आणि पोलिसांचा वचक निर्माण होण्यासाठी सदर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे आणि अशीच कारवाई पुढेही कंटिन्यू करण्यात येणार आहे। अकोला पोलिसांच्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा कदम उचलला गेलाय। यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असा पोलिसांचा विश्वास आहे।